लास्ट लेक्चर मध्ये आपण काय बघितलं होतं, चॅप्टर नंबर 2 इथपर्यंत झालं होतं, बरोबर की नाही. आता मला सांगा चॅप्टर नंबर 2 मध्ये कुणाला काही डाऊट आहेत का, म्हणजे आपण त्याचं रिव्हिजन घेऊया. आणि कारण आपला टेस्ट आता मंडेला मी ठेवली आहे, त्यामुळे त्याचं आता तुम्हाला काही डाऊट्स असतील तर क्लिअर करा, म्हणजे तुम्हाला मंडेला काही टेस्ट मध्ये प्रॉब्लेम नाही येणार. मग ते XOR युजिंग मॅन गेट आणि XNOR युजिंग मॅन गेट आहे ना, ते एकदा रिपीट करता का? हा मॅम, ते रिपीट करायला. हा मॅम. नाही कोणतं? कळालं नीट. XOR युजिंग मॅन गेट आणि XNOR युजिंग मॅन गेट, तो पॉइंट. XOR युजिंग नॅन्ड गेट आणि XNOR. बरं ठीक. XOR युजिंग नॅन्ड गेट आणि XNOR युजिंग नॅन्ड गेट, बरोबर की नाही. ओके. स्क्रीन शेअर करते, 1 मिनिट बघा. बघा इथं आपल्याला काय बघायचं होतं, XOR युजिंग नॅन्ड गेट आणि XNOR युजिंग नॅन्ड गेट तुम्हाला समजलं नाहीये. त्यातला पहिला बीट आहे XOR युजिंग नॅन्ड गेट आहे, बरोबर की नाही. तर बघा याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, XOR म्हणजे काय, Y इज इक्वल टू A XOR B, बरोबर की नाही. आपण हे लिहितो A XOR B. बघा वन स्टेप बाय स्टेप बघा तुम्ही व्यवस्थित. हे काय आहे, Y इज इक्वल टू A XOR B आहे. म्हणजे काय, आपण याचं काय काय लिहू शकतो, ह्याला A XOR B आहे. म्हणजे हे जे आहे बोथ इनपुट्स ऍज आर नॉट फॉर्म ऑफ नॅन्ड गेट. नॅन्ड गेटच्या फॉर्म मध्ये आहे का, हे इनपुट्स नाही आहेत, बरोबर की नाही. आणि नॅन्ड गेटचे आहे A प्लस बी, सॉरी A इंटू B बार आहे की नाही. म्हणजे हा नॅन्ड गेटच्या फॉर्म मध्ये नाहीये. मग काय करायचं आपण त्याला, सिम्पली Y इज इक्वल टू A XOR B, म्हणजेच Y इज इक्वल टू A बार इंटू B बार प्लस B बार इंटू A बार, हे त्याचं इक्वेशन आहे. कशाचं, A XOR B चं. कळतंय. मग त्याला काय करायचं, रिअरेंज केलं आपण. म्हणजे काय केलं, पहिल्यांदा त्याच्यामध्ये सिम्पली आहे तसं केलं, म्हणजे AB आहे AB केलं, म्हणजे आपल्याला अंडरस्टँड होण्यासाठी इझी जावं यासाठी मी ती काय केलं, रिअरेंज केलं. रिअरेंज काय केलं, Y इज इक्वल टू A बार B प्लस A B बार. एक चेंज, मल्टिप्लिकेशन मध्ये अल्टरनेट जरी केलं, म्हणजे रिप्लेसमेंट जरी केले, तर मल्टिप्लिकेशन मध्ये काय होतं का, चेंज नाही होते, बरोबर की नाही. म्हणजे A इंटू B केलं काय आणि B इंटू A केलं काय, इक्वेशन चेंज होतं का मल्टिप्लिकेशन मध्ये, नाही होत. मी काय केलं, फक्त सिम्पली रिअरेंज केलं. रिअरेंज कसं केलं, Y इज इक्वल टू A बार इंटू B प्लस A इंटू B बार केलं. आता मग त्याला मी काय केलं, डबल बार दिलं. म्हणजे आपण काय करतो, फर्स्ट स्टेप टेक अ डबल्स कॉम्प्लिमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर इक्वेशन. मग मी काय केलं, त्याचं डबल इक्वेशन घेतलं, बरोबर की नाही. मग डबल इक्वेशन घेतल्यानंतर काय होणार, आपण पुट काय केलं, कन्सिडर केलं X इज इक्वल टू A बार B आहे आणि Z कन्सिडर केलं A B बार आहे, समजण्यासाठी. कळतंय. मग तिथं काय केलं आपण, मग त्याचं रिअरेंज केल्यानंतर मग परत आपल्याला आउटपुट काय मिळणार, Y इज इक्वल टू X प्लस Z चा डबल बार आहे की नाही. बरोबर. बघा A बार B आहे ते X आहे, म्हणून इथं काय आपण केलं, पुट X, म्हणजे वी विल गेट काय येणार, Y इज इक्वल टू X प्लस A इंटू B बार म्हणजे Z आहे, म्हणजेच X प्लस Z, आणि त्याचा डबल बार ऍज इट इज पुटअप केलाय. समजते. तसंच आता ह्या इक्वेशन वर आपण काय केलं, डी मॉर्गन्स थेरम यूज केला.
व्हॉट इज द डी मॉर्गन्स थेरम? एक्स प्लस झेड रेस टू बार इज इक्वल टू एक्स बार इंटू झेड बार. बरोबर की नाही? मग काय येणार? एक्स बार इंटू झेड बार आणि त्याचा बार. का बार येणार? तर ह्याचा सिंपल बार आहे तो तसा राहिला. मग बघा एक्स काय आहे इथं टर्म? ए बार इंटू बी आहे. मग ए बार इंटू बी त्याचा बार इंटू ए इंटू बी बार त्याचा बार आणि जो आहे तसा होल बार. समजतंय? सिम्पली मी काय केलं? डी मॉर्गन्स थेरम अप्लाय केलंय. हे अजम्पशन केल्यानंतर तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल की आपण कोणत्या टर्मला काय कन्सिडर करून ते आपण सॉल्व्ह करतोय. समजतंय? मग आपल्याला y इज इक्वल टू काय येणार? ए बार इंटू बी रेस टू बार इंटू ए इंटू बी बार रेस टू बार आणि त्याचा होल बार ऍज इट इज राहणार. बरोबर की नाही? हा की येस ना? मॅम. आता बघा आपण आता ह्याच्या पुढे काय करू शकतो का? नाही करू शकत. म्हणून आपण काय करतो? आता मला सांगा y इज इक्वल टू नॅन गेटचं इक्वेशन काय आहे? y इज इक्वल टू a इंटू बी. म्हणजे हे कशाच्या फॉर्म मध्ये आलं? नॅन गेटच्या फॉर्म मध्ये आलं. कसं आलं बघा? ह्याला आपण काय केलं? या कन्सिडर काय केलं याला? a बार इंटू बी त्याचा बारला कन्सिडर केलं a. तसंच a इंटू बी बार त्याच्या बारला कन्सिडर काय केलं? b. मग मला सांगा a इंटू बी बार म्हणजे नॅन गेटच्या फॉर्म मध्ये आलं. येस मॅम. मग आपण काय करायचं? आलेले इक्वेशन फक्त काय करायचं? सिम्प्लिफाय करायचं. कशाच्या फॉर्म मध्ये? नॅन गेटच्या फॉर्म मध्ये. आता बघा इथे काय केलं? ए बार इंटू बी म्हणजे काय? तर इनपुट ऑफ नॅन गेट इज ए दिलं तर काय येणार? ए बार येणार आणि तसंच काय दिलं? सिम्पली बी दिलं आणि हे दोन्ही बी काय केलं? नॅन गेटला दिलं. ए बार इंटू बी चा बार येणार इथं. ओके, तर इथंच बघा तसंच बी इंटू बी बार केलं. हे दोन्ही काय केलं? म्हणजे ए ऍज इट इज दिला. ए इंटू बी बार आलं आणि त्याचा बार आणि हे दोन्ही काय केलं? मग ह्याला दिले ए. स्लो सांगता का थोडं? ओके, बघा सिंपल आहे. याच्यामध्ये कसं आहे? नॅन गेटच्या फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचंय. बघा पहिलं काय केलंय? ए बार इंटू बी म्हणजेच काय केलं? फर्स्टली जे ए बार आहे ते कसं घेतलं? कन्सिडर केलं ए चे इनपुट आहे ते नॅन गेटच्या एका इनपुटला दिलं म्हणजे दोन्ही कंबाईन करून आपण एक दिलं म्हणजे ए दिलं. मग त्याचं आउटपुट काय आलं? ए बार आलं. बरोबर की नाही? समजतंय? येस मॅम समजलं. येस मॅम. एकच मिनिट. मॅम ते शेवटी आउटपुट आलेलं ते कसं आलं ते सांगा ना एकदा. एक मिनिट दाखवून सांगते. शेअर दिसतंय? येस मॅम. हा, तर बघा इथं आता तुम्हाला काय केलंय? फर्स्ट मी काय केलंय? एक्स ऑर मॅम आवाज ब्रेक होतोय. युजिंग आवाज ब्रेक होतोय. एकच मिनिट. आता बघा एक्स ऑर युजिंग नॅन गेट आहे. ओके, म्हणजे मी काय केलंय? फक्त एक्स ऑर आहे इक्वेशन त्याचं कशामध्ये कन्वर्ट करते? नॅन गेटच्या इक्वेशनच्या फॉर्म मध्ये. समजतंय? जे इक्वेशन दिलंय त्याला काय करायचं? एच्या इक्वेशन मध्ये फॉर्म करायचं, कन्वर्ट करायचं. म्हणजे कसं बघा एक्स ऑर चं इक्वेशन काय आहे? एक्स ऑर चं इक्वेशन y इज इक्वल टू ए एक्स ऑर बी. हा, मग आता नॅन गेटचं काय आहे इक्वेशन? नॅन गेटचं इक्वेशन y इज इक्वल टू ए इंटू बी. मग आता सेम काय आहे? माहित नाही. काय होत? काय करते? मॅम आवाज ब्रेक y होतोय. इज इक्वल टू ए एक्स. एक मिनिट. आता होतोय का?
नो मॅम. नो मॅम. तर बघा मी काय केलंय, ए XOR B जे आहे ते ऍज इट इज मी पुट केलं. आता ए XOR B आहे इक्वेशन कशामध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला नॅन्ड गेट मध्ये. मग मी काय करते, ए XOR B म्हणजेच आपण काय लिहू शकतो, ए बार B प्लस ए बार असं लिहू शकतो. ठीक आहे, हे असं लिहिलं मी. त्याचं काय केलं आपण, फर्स्ट काय करतो, फर्स्ट स्टेप, फर्स्ट टेक अ डबल कॉम्प्लिमेंट. फर्स्ट स्टेप टेक अ डबल कॉम्प्लिमेंट, डबल इन्व्हर्जन. डबल इन्व्हर्जन घ्यायचं. डबल इन्व्हर्जन घेतल्यानंतर काय येणार, y इज इक्वल टू ए बार बी प्लस ए बी बार चा डबल कॉम्प्लिमेंट, एक कॉम्प्लिमेंट आणि दोन कॉम्प्लिमेंट. आता याच्यामध्ये मला सांगा मी काय केलं, कन्सिडर केलं. कन्सिडर ए बार बी प्लस इज इक्वल टू एक्स मानलं. त्याच्यानंतर ए बी बार इज इक्वल टू झेड कन्सिडर केलं. ओके, सिम्पली त्या टर्म ज्या इक्वेशन आहे या व्हॅल्यू आहेत त्या पुट इन इक्वेशन नंबर 1. मी याला इक्वेशन नंबर 1 देते. बरं ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजेल की काय करते मी. ओके, इक्वेशन नंबर मध्ये या व्हॅल्यू पुट करायच्या. आता मला सांगा इक्वेशन बिकम काय येणार, y इज इक्वल टू एक्स प्लस झेड चा डबल बार. हा गुड, एक्स प्लस झेड चा डबल बार, हा की ना. येस मॅम. यस मॅम. मग आता इथे सांगा मला काय येणार, y इज इक्वल टू, आता काय करायचं याच्यामध्ये, एक्स प्लस झेड त्याचा सिंगल बारचा करायचं. म्हणजे डी मॉर्गन थेरम मध्ये काय करायचं, एक्स प्लस झेड त्याचा बार, त्याच्यावर काय करायचं, अप्लाय डी मॉर्गन थेरम. अप्लाय डी मॉर्गन थेरम. आवाज हे करू नका, म्यूट करा, ते अनम्यूट झालेलं आहे कुणी. तर बघा एक्स प्लस झेड त्याचं काय करतो आपण, मग सांगा मला, एक्स प्लस झेड 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 बार है की नाही. यस मॅम. आता ह्याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 2. आता हे काय करायचं, पुट इक्वेशन नंबर 2 इन इक्वेशन नंबर, सॉरी ह्याला इक्वेशन नंबर 2 देते मी, ह्याला 3 देते. ओके, इक्वेशन नंबर 3 इन इक्वेशन, पुट इन इक्वेशन नंबर 2. सिंपल आहे. काय केलंय, फर्स्टली इक्वेशन राईट डाऊन केलेत आणि त्याच्यामध्ये फर्स्ट नंबर इक्वेशन दिलंय, त्याला ते काय करायचं, पुट नंबर केलं इक्वेशन नंबर 1 मध्ये. नंतर 2 इक्वेशन दिलं, y इज इक्वल टू झेड एक्स प्लस झेड रेस टू 2 बार. मग त्याच्यावर अप्लाय काय केलं, डी मॉर्गन थेरम, आणि आधली जी व्हॅल्यू आहे डी मॉर्गन थेरम अप्लाय केल्यानंतर त्याला दिलं इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन नंबर 3 जी आहे ती व्हॅल्यू कुठे करायची, पुट इक्वेशन नंबर 2 मध्ये. मग मला सांगा इक्वेशन नंबर 2 काय येणार, सांगा, y इज इक्वल टू एक्स बार इंटू झेड बार रेस टू बार, बरोबर की नाही. यस मॅम. हा, तर मी इकडे लिहिते बघा, y इज इक्वल टू एक्स बार इंटू झेड बार त्याचा बार. आता बघा आपण एक्स, आता पुट व्हॅल्यू एक्स अँड वाय, पुट एक्स अँड झेड व्हॅल्यू इन अबाव इक्वेशन. आता अबाव इक्वेशन मध्ये एक्स काय आहे, एक्स इज इक्वल टू ए बार बी अँड झेड इज इक्वल टू काय आहे, ए इंटू बी बार. आता या व्हॅल्यू काय करायच्या, पुट इक्वेशन इन अबाव इक्वेशन मध्ये ठेवायचं. आता सांगा मला, y इज इक्वल टू एक्स काय आहे, ए बार बी आणि त्याचं काय आहे, इथे आहे एक्स बार आहे, म्हणजे ह्या होल ह्याला बार येणार, बरोबर. इंटू झेड बार, झेड काय व्हॅल्यू आहे, ए इंटू बी बार आहे आणि त्याचा बार, आणि वरची जी ऍज इट इज बार आहे तो ऍज इट इज बार राहणार. समजतंय. यस मॅम. आता काय करायचं आपल्याला, नॅन्ड गेट हे जे आहे ते नॅन्ड गेटच्या फॉर्म मध्ये वर्क करणार. कसं करणार बघा, y इज इक्वल टू ए बार इंटू बी, म्हणजे काय करायचं, ए जे आहे ते आपण कशाला द्यायचं, नॅन्ड गेटला द्यायचं. मग इथे काय आलं सांगा, ए दिलं इनपुट, आउटपुट काय आलं, ए बार आलं.
मग काय करायचं याला बी जे आहे ते दोन्ही कंबाईन करून कशाला द्यायचं, नॅन गेटला द्यायचं. काय येणार मग ए बार इंटू बी बार येणार, म्हणजे इथं बी दिलं. ओके, तसं सिमिलरली इथे काय आहे, ए इंटू बी बार आहे. मग इथे ए आहे, ए आपण काय करूया खाली देऊया ए, आणि काय करायचं बी बार द्यायचा, म्हणजे बी कशाला द्यायचा, सिम्पली नॅन गेटला द्यायचा. इथे आला बी आणि इथे आला बी बार. मग हे दोन्ही काय करायचे कंबाईन करून एकाला नॅन गेटला द्यायचे, म्हणजे काय येते ए इंटू बी बार. मग हे दोन्ही काय करायचे कंबाईन करून कशाला द्यायचे, नॅन गेटला द्यायचे. नॅन गेटला दिल्यानंतर आउटपुट काय येतं वाय, म्हणजेच काय आमच्या इथे खाली ए द्यावा लागेल ना, बी आपण वरून दिलाय ना. ए दिलाय आपण बाळांनो, इथं बघा इथे ए दिलाय मी. मग आपण इथून जरी दिला इथून बी बार तरी चालतो, पण मी इथं कळावं म्हणून इथे मी बी सेपरेट लिहिलंय. ओके मॅम. कळतंय? मॅम खाली तिथे ए इंटू बी बारचा बार येणार ना. हा इथं चुकून जा राहिलं. हा ए इंटू बी बारचा बार. आता मग इथं वाय इक्वल काय येणार सांगा मला, ए बार इंटू बी बार प्लस ए इंटू बी बार चा बार आणि त्याचा होल बार. समजतंय? येस मॅम. कळालं? एक इक्वेशन हे जे असं सॉल्व्ह करताना तुम्ही असं पुट वगैरे करून लिहा, म्हणजे तुम्हाला अंडरस्टँड व्हायला इझी होतील. तुम्ही सिम्पली काय करायचं कन्सिडर करायचं, एका पर्टिक्युलर जर समजत नसेल तर काय करायचं, या व्हॅल्यूला काहीतरी एक्स कन्सिडर करा किंवा पी कन्सिडर करा, असं कन्सिडर करून इक्वेशन व्यवस्थित तुम्हाला कळेल. मल्टिप्लिकेशनचं येणार ना. समजते? मॅडम तिथे मल्टिप्लिकेशन येणार ना नॅन गेट म्हणल्यावर. हा एकच मिनिट. फायनल वाय दिले वाय डायरेक्ट वाय लिहिलं तर चालते, कारण लेंदी इक्वेशन आहे. समजतंय? म्हणजे बघा हे कशाच्या फॉर्म मध्ये आलं, याला आपण कन्सिडर काय केलं, ए कन्सिडर करायचं. ठीक आहे, आणि या टोटल ह्याला काय कन्सिडर केलं, बी कन्सिडर केलं. बरोबर की नाही? मग मला सांगा आपलं फायनल काय येणार, कन्सिडर केल्यानंतर वाय इज इक्वल टू ए इंटू बी बार आला, म्हणजे हे कशाच्या फॉर्म मध्ये आहे, नॅन गेटच्या फॉर्म मध्ये आलं, है की नाही? म्हणून आपण हे काय केलं, एक्सऑर युजिंग नॅन गेट झालंय. म्हणून आपण इथं सिम्प्लिफाय करत असताना नॅन गेटचा यूज करून केलेला आहे. समजलं हे? येस मॅम. मॅम याच्यावर क्वेश्चन कसं येईल, यस काय म्हणताय? क्वेश्चन कसं येईल ह्याच्यावर. याच्यावर येईल की ड्रॉ ऑर स्केच एक्सऑर युजिंग नॅन गेट असं. मॅम MCQ टाइप क्वेश्चन काय येईल? एमसीक्यू टाइप म्हणलं तर कसं येणार, डायरेक्ट तुम्हाला हे अशी डायग्राम दिली असेल किंवा मग एक इक्वेशन आहे एक्सऑर असेल युजिंग नॅन, आणि ह्याच्यामध्ये खाली एक्झाम्पल म्हणून हे असतील डायग्राम्स असतील वेगवेगळे, असंही असू शकतं, किंवा मग इक्वेशन फक्त असू शकतं, लास्टचं इक्वेशन असंही असू शकतं. म्हणजे कसं हे एक्सऑर युजिंग नॅन गेट आणि पुढे डॅश 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 असं येईल. मग हे तुम्हाला डायरेक्ट एमसीक्यू मध्ये हे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे काहीतरी व्हेरियस फक्त अल्टरनेट चेंज करून इथं देतील, किंवा मग असे डायग्राम 1 नंबर ह्याला द्यायचा, 2 नंबर काहीतरी डायग्राम काढतील, 3 नंबर काहीतरी डायग्राम असं असू शकतं. ओके मॅम. समजलंय? आता नेक्स्ट काय होतं आपल्याला, काय तुम्हाला येत नव्हतं? एक्सऑर युजिंग नॉर. ओके थांबा 1 मिनिट. एक्स नॉर युजिंग नॅन गेट. ओके एकच मिनिट. बघा एक्स नॉर युजिंग नॅन गेट, बरोबर की नाही? एक्स नॉरचं इक्वेशन काय असू शकतं, वाय इज इक्वल टू एक्स नॉरचं इक्वेशन असते एक्स ऑर प्लस नॉट गेट, म्हणजे ए इंटू बी असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. तुम्हाला अंडरस्टँड होण्यासाठी काही तुम्ही लिहू शकता ए एक्स नॉर बी. मग आता मला सांगा नॅन गेटचं इक्वेशन काय आहे, नॅन गेट इक्वेशन इज इक्वल टू
B y bar. इज इक्वल a इंटू बी बार. आता हे आणि हे एका सेम फॉर्म मध्ये आहे का? नाहीये. म्हणून आपण काय करायचं, ह्याला कन्वर्ट करायचं. आता बघा एक्स नॉरचं इक्वेशन काय आहे? ए एक्स नॉर बी. म्हणजेच आपण ए एक्स नॉर बी कशाला लिहू शकतो? ए बार बी बार प्लस ए बी. समजतंय? Yes ma'am. हा, तर मग आता ह्याला काय कन्सिडर करायचं? याला समजा ए बार इंटू बी बार इज इक्वल टू एक्स अँड ए इंटू बी इज इक्वल टू झेड कन्सिडर केलं. पुट करायचं. पुट बार इंटू बी मॅम आवाज ब्रेक होतो. इज इक्वल टू एक्स आवाज अँड ब्रेक होतोय. बघा इथे काय आहे? इथे काय आहे? पुट काय केलं मी? ए बार इंटू बी बार इज इक्वल टू एक्स अँड ए इंटू बी ऍज अ झेड. असं मी कन्सिडर केलं. त्याच्यानंतर काय करायचं? फर्स्ट सिंपल टेक अ डबल्स कॉम्प्लिमेंट. कशाचं? या इक्वेशन. मग इक्वेशन काय येणार? y इज इक्वल टू एक्स प्लस झेड. बरोबर की नाही? या इक्वेशन मध्ये Yes, एक ma'am. नंबर आहे. मग इक्वेशन नंबर 2 काय येणार? एक्स y इज इक्वल टू एक्स प्लस झेड आलं. मग काय घेतो आपण? फर्स्ट स्टेप टेक अ डबल कॉम्प्लिमेंट. बरोबर की नाही? Yes, ma'am. डबल इन्व्हर्जन. मग डबल इन्व्हर्जन घेतल्यावर सांगा मला काय येणार इक्वेशन? y इज इक्वल टू एक्स X plus Z Plus डबल Z बार. double complement. मग Double bar. आपण काय करतो? अप्लाय डी मॉर्गन्स थेरम. अप्लाय डी मॉर्गन्स थेरम केल्यावर काय येणार सांगा मला? X plus Z X bar bar is into Z bar. X bar इंटू झेड बार त्याचा बार आहे की नाही? मग आता मला सांगा हे कशाच्या फॉर्म मध्ये आहे? ए इंटू बी बारच्या फॉर्म मध्ये आहे. बरोबर की नाही? मग आपण काय करायचं? Yes, ma'am. सिम्पली पुट एक्स ची व्हॅल्यू. एक्स इज इक्वल टू काय आहे? ए बार इंटू बी बार अँड वाय इज इक्वल टू काय आहे? सॉरी झेड A इज into इक्वल टू B. काय आहे? ए इंटू बी. Into B. मग हे व्हॅल्यू काय करायचं? या इक्वेशन मध्ये बिलोच्या इक्वेशन मध्ये पुट करायच्या. मग काय येणार? बिलोचं इक्वेशन आपलं रिटर्न काय येणार? एक्स इज इक्वल टू अबाव इक्वेशन. पुट इन अबाव इक्वेशन. अबाव इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर इक्वेशन बिकम्स एक्स काय येणार? ए बार बी बार त्याचा A बार bar इंटू ए बी बार त्याचा होल बार. येते? समजते का? Yes ma'am. कळतंय? Yes, सिंपल ma'am. केलंय आपण. Yes, ma'am. आता मग ही डायग्राम ड्रॉ कशी करायची बघा. इक्वेशन काय आलंय आपलं? y इज इक्वल टू ए बार बी बार त्याचा बार प्लस सॉरी इंटू ए बी बार आणि त्याचा बार. हे इक्वेशन आपलं आलंय. आता हे इक्वेशन कशाच्या फॉर्म मध्ये आहे? नॅन्ड गेटच्या. मग NAND नॅन्ड gate. गेटचं इक्वेशन फॉर्म मध्ये आहे तर मग करायचं नॅन्ड गेटच्या ह्याच्यामध्ये सिम्प्लिफाय करायचं. फर्स्ट काय येणार? ए बार बी बार. मग सांगा मला ए बार नॅन्ड गेटला द्यायचं. ए इनपुट ए बार आलं. त्याच्यानंतर एक दुसरं नॅन्ड गेटला दिलं तर काय आलं? बी इनपुट बी बार आलं. मग हे दोन्ही काय केलं? कंबाईन केले. कशाला? नॉन गेट मध्ये. काय आलं आउटपुट? ए बार बी बार त्याचा बार. समजतंय इथपर्यंत? त्यानंतर काय Yes, केलं? ma'am. टू बी बार आहे. म्हणजे सिम्पली आपण काय केलं? हे जे आहे ए आणि बी, हे ए आहे याला इनपुट दिलं. हे बी आहे त्याला इनपुट दिलं. म्हणजे काय येते? नॅन्ड गेटला ए इंटू बी त्याचा बार. मग हे दोन्ही काय करायचे? कंबाईन मध्ये द्यायचे. कशाच्या? नॅन्ड गेटला द्यायचे. y इज इक्वल टू काय येणार? ए बार बी बार त्याचा बार इंटू ए बी बार आणि त्याचा होल बार. आहे की नाही सिंपल? बघा Yes, ma'am. Yes, Yes ma'am. ma'am. अजून कोणता पॉइंट क्लिअर करायचा तुम्हाला? मॅम नॅन्ड युजिंग नॅन्ड ते पण सांगता का? काय नॅन्ड. आवाज येत नाहीये तुमचा? चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करता का? आवाजच येत नाहीये तुमचा.
नॅन्ड युझिंग नॅन्ड. नॅन्ड युझिंग नॅन्ड कसं असेल? नॅन्ड युझिंग नॅन्ड कसं असणार सांगा बरं मला. ऑर युझिंग ऑर नसणार आहे, नॅन्ड युझिंग नॅन्ड नसणार आहे. का नसणार आहे? कारण ते ऑलरेडी इक्वेशन जे आहे ते नॅन्डच्या फॉर्म मध्ये आहे. त्यामुळे आपण त्याला नॅन्ड युझिंग नॅन्ड नाही करू शकत आणि ऑर नॉर युझिंग नॉर नाही करू शकत, कारण ते ऑलरेडी जो इक्वेशन आहे ते नॅन्डच्या फॉर्म मध्ये आहे आणि ऑलरेडी इक्वेशन जे आहे नॉरचं ते नॉरच्या फॉर्म मध्ये आहे. समजतंय? अँड युजिंग नॅन्ड मॅम. बरं ठीक आहे बघा. अँड युझिंग नॅन्ड नंतर अँडचं इक्वेशन काय मला सगळ्यांना सांगा चला. A into A into B. ओके गुड. A इंटू बी. हा तर बघा फर्स्ट काय आहे? अँड युझिंग नॅन्ड गेट. बरोबर की नाही? yes ma'am. तर बघा अँडचं इक्वेशन काय आहे? अँड इज इक्वल टू A into B. y इज इक्वल टू A इंटू बी. आणि नॅन्डचं काय आहे इक्वेशन? नॅन्ड A into इक्वेशन B. y A इक्वल into टू A इंटू बी बार. बरोबर. आता मला सांगा हे इक्वेशन कसं आहे? ए बार आहे. म्हणजे काय नॉट गेटचा लॉ काय म्हणतो? ए बार त्याचा बार इज इक्वल टू ए म्हणतो की नाही? नॉट लॉ काय म्हणतो? नॉट लॉ काय म्हणतो? ए बारचा बार इज इक्वल टू ए. हा की ना? Yes, ma'am. हा तर मला सांगा आता इथे काय आहे? ए बार इंटू बार. म्हणजे आपल्याला हे जे आहे ह्या फॉर्म मध्ये काढायचंय, पण हे जेव्हा हे ए इंटू बी बार आहे तेव्हा हा सुद्धा ऍज इट इज तो राहायला पाहिजे. मग आपण काय करायचं? सिम्पली त्याचं काय करायचं? डबल्स कॉम्प्लिमेंट घ्यायचा. म्हणजे ए इंटू बी बार घ्यायचं इक्वेशन. समजतंय? म्हणजे ए इंटू बी आहे, आपण फक्त काय करायचं? त्याचं डबल्स कॉम्प्लिमेंट घ्यायचं म्हणजे ए इंटू बी बार घ्यायचं. आता ए इंटू बी बार घेतल्यानंतर काय होणार सांगा मला? A into B. म्हणजे ए इंटू बी होणार. म्हणजे हे नॅन्ड आणि नॉट मध्ये काय फरक असते? फक्त नॉटचा फॉर्म असते. म्हणजे काय करणार आपण त्याला? सिम्पली एक नॅन्ड वापरणार, त्याला दोन इनपुट देणार ए आणि बी. मग काय आलं आउटपुट? ए इंटू बी बार आलं. आणि सिम्पली त्याला दिल्यानंतर ए इंटू बी डबल बार. याच्यामध्ये बघा तुम्हाला फक्त काय करायचंय? अँड युजिंग नॅन्ड मध्ये तुम्हाला फक्त टेक डबल्स कॉम्प्लिमेंट घ्यायचं, त्याला पुढे डिस्ट्रीब्यूट करायचं नाही. कारण ह्याला कन्सिडर काय केलं मी? ए कन्सिडर केलं, एचा बार. समजतंय? एचा बार म्हणजे या टर्मला मी काय केलं? ए कन्सिडर केलं आणि एचा बार म्हणजे ए इंटू बी बार झालं. म्हणजे ए बार असं कन्सिडर केलं तरीही नॅन्ड गेट येते. कळतंय? Yes, Yes ma'am. ma'am. NOR gate as a universal gate पण नाही कळालं नीट. येस. NOR gate as a universal gate. नॉर गेट Using universal gate. हा नॉर गेट ऍज अ युनिव्हर्सल गेट का नॉर गेट युझिंग युनिव्हर्सल गेट म्हणताय? NOR gate as a universal gate. Not gate using NOR वगैरे ते नाही कळालं. हो का? युनिव्हर्सल गेट ऍज अ युनिव्हर्सल गेट म्हणल्यानंतर काय होतं माहिती का? जर समजा तुम्ही नॉर युझिंग युनिव्हर्सल गेट असं लिहिलं असेल तर युनिव्हर्सल गेट लक्षात ठेवायचे नॅन्ड गेट. म्हणजे काय? नॉर गेट ऍज अ नॅन्ड गेट किंवा नॅन्ड गेट युझिंग युनिव्हर्सल गेट म्हणलं की नॅन्ड गेट युझिंग नॉर गेट लक्षात ठेवायचं. समजतंय? युनिव्हर्सल गेट दोनच आहेत, नॅन्ड आणि नॉर. मग काय युनिव्हर्सल म्हणजे आता नॉट गेट युझिंग नॉर गेट असं काय असेल तर त्यावेळेस युनिव्हर्सल ma'am. गेट म्हणलं तर दोन्ही असतात. म्हणजे बेसिक गेट युझिंग युनिव्हर्सल गेट असं म्हटलं तर नॉट गेट युझिंग नॅन्ड गेट किंवा नॉर गेट असं असू शकतं. समजलंय?
आता समजा तुम्हाला एक्झाम मध्ये असा पॉइंट विचारला की नॉट युजिंग युनिव्हर्सल गेट, तर त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागणार, जे युनिव्हर्सल गेट आहे ते दोन्ही करावं लागतं, म्हणजे नॉट युजिंग नॅन पण करावं लागणार आणि नॉट युजिंग ऑर नॉर पण करावं लागणार. कळतंय और युजिंग नॉट सांगतात एकदा. काय? नॉट युजिंग नॉट युजिंग नॉर सांगायचं. ओके, नॉट युजिंग नॉर गेट. नॉट युजिंग नॉर आहे, बरोबर की नाही. मग नॉटचं इक्वेशन काय येतं, y इज इक्वल टू ए बार, आणि नॉटचं इक्वेशन काय येतं, y इज इक्वल टू ए प्लस ए बी, प्लस बी बार. बरोबर की नाही. आता बघा हे इक्वेशन ऍज इट इज राहायला पाहिजे. मग आता मी काय करते, कन्सिडर केलं ए आणि बी हे दोन्ही सेम आहेत, म्हणजे ए आणि बी सेमच आहेत, तर y इज इक्वल टू काय येणार मग, ए प्लस ए बार. ए प्लस ए बार, ए बार. म्हणजेच काय येणार, ए बार, बरोबर की नाही. ए प्लस ए म्हणजेच ए बार. आता मला सांगा, एकच मिनिट, म्हणजे आपण काय करू शकतो, डायरेक्टली त्याला काय करू शकतो, ए बार आलं म्हणजे काय करणार आपण, दोन्हीही ए प्लस ए बार आहे आणि हे कशाचं आहे, नॉट गेटचं आहे. तर बघा आपण काय करायचं, सिम्पली इक्वेशन काढायचं आणि आपण दोन्ही काय करायचे, ए ला द्यायचे आणि ए बार आलं. बघा दोन्ही सेम आहेत, आपण कन्सिडर असं केलं. आणि मला सांगा, या इक्वेशन मध्ये मी काय चेंज केलाय का, जो आपल्याला नॉट गेटचं इक्वेशन आहे ते ऍज इट इज इक्वेशन केलंय, फक्त मी काय केलंय, सिम्प्लिफाय. ए आणि बी जर दोन्ही सेम असतील तर काय येणार, मग दोन्ही सेम असेल तर दोन्ही सेम ला दिलं आणि ए आणि आउटपुट आलं ए बार. समजतंय, समजलं का. मी जो इनपुट आउटपुट इक्वेशन आहे ए प्लस बी बार, त्याच्यामध्ये काही चेंज केला नाहीये, फक्त मी ए आणि बी दोन्ही सेम आहे अशी केस कन्सिडर केली आणि इक्वेशन रिराईट केलंय. आणि रिराईट केलेलं इक्वेशन आहे त्याच्यावरून मी काय केलं, तर सिम्पली ड्रॉ काय केले, डायग्राम ड्रॉ केली. मॅम आणि अँड युजिंग नॉर पण सांगाल का. अँड युजिंग नॉर. अँड युजिंग नॉर, नॉर का, येस मॅम. ओके. बघा अँडचं काय इक्वेशन आहे, ए इंटू बी. टू बी. थांबा एकच मिनिट, काय काहीतरी आहे, एकच मिनिट. ओके, अँड युजिंग नॉर गेट आहे. तर बघा अँड युजिंग नॉर असेल तर त्याच्यामध्ये काय करतो, फर्स्ट आपण अँडचं इक्वेशन काय आहे, y इज इक्वल टू ए इंटू ए इंटू बी. नॉरचं इक्वेशन काय आहे, y इज ए इक्वल प्लस बार. टू, हे इक्वेशन ह्या फॉर्म मध्ये आहे का, नो मॅम. नाही. मग आपण काय करू, याचा टेक अ डबल्स कॉम्प्लिमेंट, बरोबर की नाही. y इज इक्वल टू ए इंटू बी बार घ्यायचं, बरोबर की नाही. ए इंटू बी बार घेतलं. आता काय काय सांगा मला, y इज इक्वल टू ए बार प्लस बी बार चा बार. डिफरन्स. इथे काय अप्लाय केलंय, डी मॉर्गन्स थेरम. थेरम म्हणतो मल्टिप्लिकेशन असेल तर काय होतं, सबस्ट्रॅक्शन होते, सॉरी सम होते, बरोबर की नाही. सम ऑफ इंडिव्हिज्युअली कॉम्प्लिमेंट, आणि आहे तसा बार ऍज इट इज मी पुढं लिहिलाय. समजतंय. आणि हे इक्वेशन आलेलं काय आहे, ए याला कन्सिडर काय केलं मी, ए याला कन्सिडर काय केलं बी,
ए बी चा बार म्हणजे कशाच्या फॉर्म मध्ये आले, नॉरच्या फॉर्म मध्ये आले. समजतंय? येस Yes, मॅम. ma'am. आता काय करायचं, हे इक्वेशन आले तर त्याला काय फक्त करायचं रिराईट करायचं किंवा डायग्राम मध्ये ड्रॉ करायचं. रिराईट करते इथं y इज इक्वल टू ए बार प्लस बी बार त्याचा होल बार. आता मी काय करते त्याला डायग्राम मध्ये ड्रॉ करते. बघा Ma'am, आवाज break टार्गेटला होतो. दिला ए, काय आला बघा मी काय केलंय फर्स्टली कंबाईन केले आणि त्याला ए दिलं, मग ए बार आउटपुट आलं. तेच काय केलं नॉर गेटला पण तसंच केलं, बी दिला आउटपुट आला बी बार आणि हे दोन्ही कंबाईन केले नॉर गेटला आणि आउटपुट आला काय ए बार प्लस बी ए बार. प्लस समजते? येस मॅम. ब्रेक होतो ना आवाज. Yes, ma'am. आता समजलं चॅप्टर नंबर 2 तुम्हाला सगळ्यांना? हॅलो मॅम, हा यस. नॅन्ड युजिंग नॉरचं सांगता का? नॅन्ड युजिंग Nor. नॅन्ड युजिंग नॉर. आता बघा सिम्पली आहे. आता बघा नॅन्डचं इक्वेशन काय सांगा मला. ए इंटू बी बार. A into B bar. ए इंटू बी बार. आणि नॉर काय आहे ए प्लस बी बार. आता A म्हणजे plus B bar. मग आता ह्याच्यामध्ये काय करू शकतो का आपण, करू शकतो कसं बघा. नॅन्डचं इक्वेशन आहे, नॅन्डच्या इक्वेशनला मी काय करते फर्स्टली स्क्रीन दिसते का तुम्हाला? No, नो ma'am. मॅम. एकच मिनिट स्क्रीन प्रेझेंट करते. आता दिसते का? No, ma'am. नो मॅम. बरोबर थांबा मग. प्रॉब्लेम झाला वाटते. हा आता बघा याच्यामध्ये मी काय करते सिम्पली स्क्रीन प्रेझेंट करते आधी. हा तर बघा मी काय करते नॅन्ड युजिंग नॉर आहे. तर मी फर्स्ट जे आहे इक्वेशन आपलं कशाचं नॅन्ड गेटचं त्याला काय करते मी डबल इन्व्हर्जन घेते. बघा इक्वेशन काय आहे नॅन्ड गेटचं ए इंटू बी बार म्हणजे y इज इक्वल टू ए बी बार आहे. ते मी काय करते कशामध्ये करते त्याचं डबल कॉम्प्लिमेंट घेते म्हणजे y इज इक्वल टू ए बार सॉरी ए इंटू बी बार करते आणि त्याचं डबल कॉम्प्लिमेंट म्हणजे 3 वेळा कॉम्प्लिमेंट झालं. मग मी काय करते y इज इक्वल टू काय केलं ए बार प्लस बी बार डिमॉर्गन थेरम अप्लाय करते आणि त्याला वरती एक बार आणि त्याच्यावरती आणखीन एक बार म्हणजे 3 बार आहे. त्याच्यापैकी आपण काय करतोय 1 बार कन्सिडर करून आपण काय करतोय डिमॉर्गन्स थेरम अप्लाय करतोय. कळतंय? Yes. येस मॅम. मग आता सांगा y इक्वेशन काय आलं y इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. ह्याला मी काय केलं ए कन्सिडर केला आणि काय त्याच्यानंतर मग येणार पुढं बी बार. बघ हे काय करते सिम्पली मी हे पुढे नॉर गेटला देते. नॉर गेटला इक्वेशन दिलं काय आलं इक्वेशन ए आणि इथं काय आलं ए बार आलं. त्याचबरोबर इथं काय येणार सांगा मला
बी बार आलं. हे दोन्ही काय केलं कंबाईन मध्ये दिलं. इथे काय येणार सांगा मला मग. ए बार प्लस बी बार आणि त्याचा बार आणि ते Full पुढे bar. दिल्यानंतर अजून काय येणार इक्वेशन आपलं येणार. समजतंय. Yes, ma'am. Yes, ma'am. होप सो तुमचं सेकंड जो चॅप्टर आहे तो सगळ्यांना समजला असावा. समजलाय. Yes, ma'am. मॅम नोट्स राहिलेत पाठवायचे. याच्या नोट्स शेअर केलेत का मी सेकंड चॅप्टरचे केले नाहीत का. केलेत मॅम. आणि पीपीटी नाही केली. ओके ठीक आहे चालतं तरी पण शेअर करते. नोट्स शेअर केलेले आहेत. करते आज मी करते. आता बघा सेकंड चॅप्टर मध्ये कुणाला काही डाऊट नाहीये मग मी मंडेला तुमची क्लास टेस्ट घेणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांनी छान मार्क्स पाडा. आणि इथपर्यंत चॅप्टर 2 कळालंय. आता थर्ड चॅप्टरला पुढे करायचं स्टार्ट. फक्त आपण काय करूया त्याच्यामध्ये कोणते कोणते पॉइंट सिलेबसला आहेत एवढंच फक्त आज बघूया. ठीक आहे. ओके मॅम. Make a host. तर बघा याच्यामध्ये तुम्हाला चॅप्टर नंबर 3 आपल्याला स्टार्ट करायचंय. नेक्स्ट लेक्चरला मी स्टार्ट करेन. आता बघा तुम्हाला मी काही प्रॅक्टिकल मायक्रो प्रोजेक्ट बद्दल तुम्हाला डिस्कस म्हणजे सजेस्टेड लिस्ट तुम्हाला पाठवली. बरोबर का. येस और नो ग्रुपवरती पाठवली आहे मी. तर Yes. सगळ्यांनी मोस्टली सगळ्यांनी काय केलं गेट वरती घेतले. बरोबर का. युनिव्हर्सल गेट ह्याच्यावरती. पण खाली जे चॅप्टर आहेत कोणते चॅप्टर आपला 5th नंबर आहे किंवा 3rd नंबर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मक्स डीमक्स आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही करू शकता. डीमक्स इनकोडर आणखीन तुम्हाला काही जे आहेत म्हणजे सजेस्टेड लिस्ट आहे माझ्याकडे एक बेसिक आहे त्याचे. मग ते तुम्हाला हार्डवेअर पण त्याचं करायचं आहे आणि त्याचबरोबर त्याचा रिपोर्ट पण बनवायचा आहे. आता बघा इथं डीमक्स मक्सचा जो आयसी आहे तो सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्याच्यावर सुद्धा तुम्ही मायक्रो प्रोजेक्ट करू शकता. त्याच्याबरोबर इनकोडरचा आयसी आहे 7 बीसीडी 7 सेगमेंट डिकोडर. तुम्ही ह्याच्यावरती सर्च करा त्याच्यावर दिसेल तुम्हाला की बीसीडी टू 7 सेगमेंट डिकोडर कसा असतो. म्हणजे तुम्हाला बीसीडी फॉर्मॅट मध्ये जो दिलेला असतो ना तो 7 सेगमेंट डिकोडर मध्ये ते कन्वर्ट करतो आयसी. हा आयसी मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्याचबरोबर बघा तुम्ही फ्लिप फ्लॉप्स करू शकताय. नॅन गेट एसआर फ्लिप फ्लॉप जेके त्यानंतर आर आणि त्याच्यानंतर टी आणि डी हे 4 फ्लिप फ्लॉप आहे. टी डी एसआर जेके एमएस पण आहे. काउंटर करू शकताय. त्यानंतर मेमरी आहेत रॉम रॅम मेमरी आहेत त्याचा मेमरीचा तुम्ही चार्ट पण बनवू शकता. असंही तुम्ही ऍज अ मायक्रो प्रोजेक्ट म्हणून करू शकता. समजतंय. डाटा कोडर आहे म्हणजे डीसीडी म्हणजे डायरेक्ट डिजिटल टू अॅनालॉग आणि अॅनालॉग टू डिजिटल असंही तुम्ही करू शकता. ह्या आयसीचा यूज करून तुम्ही करू शकता. ह्याचे पण तुम्ही बघा खाली त्याच्या रिलेटेड काही असतील तर ह्याच्या गुगलवरती सर्च करा त्याच्या रिलेटेड बघा. मी पण तुम्हाला शेअर करते. आता बघा इथं अरिथमॅटिक सर्किट आहे. तुम्ही हाफ ऍडर फुल ऍडर त्याच्यानंतर हाफ सबस्ट्रॅक्टर फुल सबस्ट्रॅक्टर सुद्धा करू शकता. समजते. हे तुम्ही घ्या सगळेजण. जर सगळं लॉजिक गेटच घ्यायला लागले तर पूर्ण एस वाय पूर्ण हे होईल. लॉजिक गेट वरच मायक्रो प्रोजेक्ट करेल. मग खालचं आपण कधी शिकणार ना है की नाही. काही जणांनी लॉजिक गेट मध्ये कसं घेतलंय लॉजिक गेट म्हणजे बेसिक लॉजिक गेट घेतलंय. कुणी युनिव्हर्सल घेतलंय कुणी स्पेशल पर्पज गेट्स घेतले आणि कुणी तिन्ही पण घेतले असंही केले. आणि बुलियन अल्जेब्रा पण म्हणून घेतले. त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार फक्त लॉज चार्ट वर लिहिणार. बरोबर का. मायक्रो प्रोजेक्ट या सब्जेक्टला काय आहेत माहिती का. तुम्ही आता जर समजा इथं बेसिक गेट्स घेत असाल एक्झाम्पल घ्या नॅन गेट किंवा नॉर गेट किंवा अँड गेट असे काही गेट्स घेत असाल तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय करायचंय तो आयसी मार्केटमध्ये अवेलेबल करून तो आयसी तुम्ही
ह्याच्या ब्लॅक असतो की नाही आपला ब्रेडबोर्ड असतो त्याच्यावर तो माउंट करायचा आहे आणि ते जे आउटपुट जसं दाखवते मी 0 0 असेल तर 0 येते अँड गेटचं 0 1 असेल तर 0 येते 1 0 असेल तर 1 0 येते 1 1 असेल तर 1 येते. हे आपल्याला तुम्हाला प्रूफ करून ते दाखवायचं आहे कशावरती ब्रेडबोर्ड वरती. हे झालं तुमचं मायक्रो प्रोजेक्ट. समजते का? नुसते चार्ट बनवून जमणार नाही या मायक्रो प्रोजेक्ट मध्ये. याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी हार्डवेअर बनवावंच लागणार आहे. आम्ही फक्त चार्ट बनवतो आमचा मायक्रो प्रोजेक्ट झाला असं ह्याच्यामध्ये चालणार नाही या सब्जेक्टला. तुम्हाला काही ना काहीतरी हार्डवेअर बनवावं लागणार आहे. कुठला तरी आयसी यूज करून त्याच्यामध्ये तुम्हाला करावं लागणार. मग तुम्ही स्पेसिफिक आयसी एखादा घेतला तरी चालते. अँड म्हणा ऑर म्हणा नॉट म्हणा. समजते? सगळ्यांनी ग्रुप वरती तुमचे जे ग्रुप आहेत म्हणजे COSY गर्ल्स अँड बॉईज त्या ग्रुप वरती मला शेअर करायचं सगळ्यांनी. त्या ग्रुप वरती याच्यासाठी करायचं की तो रिपीट होता कामा नये आणि एका ग्रुपमध्ये 3 किंवा 4 मेंबर असायला हवेत. त्याच्याबरोबर तुमचा रोल नंबर तुम्ही टाकताय म्हणजे नावं टाकताय त्याचबरोबर तुमचा रोल नंबर पण तुम्ही तिथे पुटअप करा. समजतंय? मायक्रो प्रोजेक्ट बद्दल काय आलं का? येस मॅम. एकदा गुगल वरती टाका की बेसिक इलेक्ट्रॉनिक्स किंवा बेसिक डिजिटल हार्डवेअर कंपल्सरी करायचं आहे का? हा कंपल्सरी तुम्हाला हार्डवेअर करावं लागणार आहे. फक्त रिपोर्ट बनवतो किंवा मग चार्ट बनवतो असं चालणार नाही. थोडं तरी हार्डवेअर तुम्हाला बनवावंच लागतंय. छोटे छोटे आहेत कॉम्पोनंट्स अवेलेबल होत आहेत मार्केटमध्ये. हा जर वर्स्ट केस असेल तर तुम्ही चार्ट बनवू शकता. पण शक्यतो सगळ्यांनी हार्डवेअर मध्ये ते रन कंडिशन मध्येच मला द्यायचे आहेत प्रोजेक्ट मायक्रो प्रोजेक्ट. समजते? बेसिक लॉजिक गेट्सचा सब्जेक्ट असेल तर 3 ICs आणावे लागतील का? हा बेसिक लॉजिक गेट्स जर असेल तुमचे तर तुम्ही 3 घेणार आयसी बरोबर की नाही अँड नॉट आणि ऑर Yes, ma'am. बरोबर की नाही. मग त्या तिन्ही गेटचे तुम्हाला आयसी मार्केटमधून घ्यावे लागतील. ते ब्रेडबोर्ड वरती माउंट करून त्याचं आउटपुट जसं आपल्या ट्रूथ टेबल मध्ये येते तसे येते का ते चेक करावं लागतं. ते चेक केल्यानंतर तुमचा तो रन झाला म्हणजे रन कंडिशन मध्ये तो प्रोजेक्ट आहे. ओके मॅम. त्यामुळे सगळ्यांनी गेटच घ्या असं नाही. अजून खाली व्हेरियस प्रोजेक्ट आहे जसे की हाफ ॲडर आहे फुल ॲडर आहे. आता आपण थर्ड चॅप्टर चालूच करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल हाफ ॲडर कसा वर्क होतो फुल ॲडर कसा वर्क होतो. समजते? येस मॅम. कुणाला काही डाऊट आहे अजून? आत्ताच काय विचारायचं ते हार्डवेअर मायक्रो प्रोजेक्ट बद्दल विचारा. परत म्हणू नका की सांगितलं नाहीये हे असं. तुम्हाला हार्डवेअर बनवावं लागणार आहे. आणि सेम प्रोजेक्ट सगळ्या ग्रुपमध्ये नकोय. त्याच्यामुळे बॉईज मध्ये आणि गर्ल्स मध्ये सेम असला तरी चालेल पण गर्ल्स मध्येच तो प्रोजेक्ट रिपीट होता कामा नये. सॅम्पल प्रोजेक्ट ग्रुपवर टाकतात. हा मी एक टाकली आता सॅम्पल लिस्ट तुम्हाला पाठवली. आणखी थोडीशी सॅम्पल्स तुम्हाला करून मी शेअर करते. एक्झाम्पल घ्या तुम्ही. ते काय करू शकता LED ब्लिंकिंग पण तुम्ही करू शकता या प्रोजेक्ट मध्ये. LED ब्लिंकिंग कुठे असे छोटे छोटे जे प्रोजेक्ट आहे स्विच वरती ऑपरेट होणारे बल्ब वगैरे ते सुद्धा तुम्ही सिरीज मध्ये बल्ब लावले तर काय होते सिरीज मध्ये पॅरलर मध्ये इनपुट्स दिले तर काय होते हे सगळं तुम्ही करू शकता. सिंपल आहे. सिंपल मायक्रो प्रोजेक्ट जरी टाकलं गुगलला तरी तुम्हाला सर्च होईल. मी पण सजेस्टेड तुम्हाला शेअर करते. फक्त एवढं मला म्हणायचं की त्या ग्रुप मेंबर्स जे आहेत म्हणजे ग्रुपमध्ये तुमचे मुलींमध्ये आणि मुलांमध्ये रिपीट होता कामा नये मायक्रो प्रोजेक्ट टायटल्स. समजते? अजून काय असेल तर आत्ताच डाऊट क्लिअर सगळे करून घ्या. बघा थर्ड चॅप्टर आपला कुठला चालू होणार आहे. थर्ड चॅप्टर आहे कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. त्याच्यामध्ये तुम्हाला स्टँडर्ड बुलियन रिप्रेझेंटेशन आहे. आता ते कसं आहे सम ऑफ प्रोडक्ट आणि प्रोडक्ट ऑफ सम म्हणजे तुम्हाला ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय सम ऑफ प्रोडक्ट म्हणजे काय तर तुम्हाला अँडिंग आणि ऑरिंग ऑपरेशन त्या प्रोडक्ट मध्ये मिळणार म्हणजे त्या इक्वेशन मध्ये मिळणार आहे. तसंच प्रोडक्ट ऑफ सम म्हणजे अँडिंग आणि ऑरिंग ऑपरेशनच असणार आहे. मीन टर्म मॅक्स टर्म कन्वर्जन बिटवीन SOP म्हणजे सम ऑफ प्रोडक्ट अँड POS म्हणजे
प्रोडक्ट ऑफ सम फॉर्म्स असणार. त्याच्यानंतर रिअलायझेशन युजिंग नॅन्ड आणि नॉर गेट हे आपण 3.1 मध्ये बघणार आहोत. त्यानंतर 3.2 काय आहे, के मॅप प्रोडक्शन टेक्निक्स फॉर द बुलियन एक्सप्रेशन. के मॅपिंग आहे, त्याच्यामध्ये रिडक्शन काही टेक्निक्स आहेत ते आपण 3.2 मध्ये बघणार आहोत. मिनिमायझेशन ऑफ बुलियन फंक्शन्स अप टू 4 व्हेरिएबल्स, म्हणजे 4 व्हेरिएबल्स असताना आपण त्याच्या टेक्निक्स कशा बघणार आहोत, मिनिमायझेशन कसं करायचं ते बघायचंय SOP अँड POS फॉर्म मध्ये. 3.3 डिझाइन ऑफ अरिथमॅटिक सर्किट्स अँड कोड कन्व्हर्टर युजिंग के मॅपिंग. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला अरिथमॅटिक सर्किट्स म्हणजे हाफ अँड फुल ॲडर, हाफ अँड फुल सबस्ट्रॅक्टर, ग्रे टू बायनरी कोड किंवा बायनरी टू ग्रे कोड हे आपल्याला डिझाइन करायचे. हे पण तुम्ही ऍज अ मायक्रो प्रोजेक्ट घेऊ शकता. हाफ ॲडर, फुल ॲडर, हाफ सबस्ट्रॅक्टर, सेपरेट फुल सबस्ट्रॅक्टर असे सेपरेट सुद्धा घेऊ शकता. ग्रे टू बायनरी, बायनरी टू ग्रे कोड पण सुद्धा घेऊ शकता. आता बघा 3.4 अरिथमॅटिक सर्किट आहे, त्यातला बघा तुम्हाला IC लागतोय 7483 अरिथमॅटिक साठी आणि सबस्ट्रॅक्टर साठी लागतोय. त्याचबरोबर BCD ॲडर आहे. त्याच्यानंतर इनकोडर बघायचे आपल्याला 3.5 इनकोडर आणि डिकोडर. त्याच्यामध्ये बेसिक ऑफ इनकोडर डिकोडर कंपॅरिझन त्या दोन्ही मधलं त्याचा IC आहे 7447. BCD टू 7 सेगमेंट डिकोडर आणि ड्रायव्हर हे आपल्याला 3.5 मध्ये बघायचं. त्याचबरोबर 3.6 आहे मल्टिप्लेक्सर आणि डिमल्टिप्लेक्सर. त्याचं वर्किंग बघायचंय, त्याचं ट्रूथ टेबल बघायचंय, ऍप्लिकेशन ऑफ मल्टिप्लेक्सर अँड डिमल्टिप्लेक्सर. त्याचबरोबर मर्क्स ट्री बघायचंय. IC आहे मर्क्सचा 74151 ऍज अ मर्क्स IC आहे. डीमक्स ट्री साठी डीमक्स ऍज अ डिकोडर सुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्याचा IC नंबर आहे 74155 ऍज अ डीमक्स. मार्केटमध्ये व्हेरियस अवेलेबल आहे, त्याचे इक्विव्हॅलंट आहेत, पण आपण 74155 आणि 74151 ऍज अ मक्स आणि रिस्पेक्टिव्हली डीमक्स साठी यूज करतो. त्यानंतर बफर मध्ये बघणार आहोत ट्रायस्टेट लॉजिक, युनिडायरेक्शनल अँड बायडायरेक्शनल बफर्स. IC नंबर्स आहेत IC 74LS244 आणि 74LS245. कळतंय, युनिडायरेक्शनल आणि बायडायरेक्शनल साठी बफर साठी. हे आपल्याला आपण नेक्स्ट लेक्चरला हे चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहोत. त्याच्या आधी तुम्हाला रिमाइंड करते, मंडेला तुमची टेस्ट असणार आहे 5 to 6 PM. त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांनी त्या वेळेत प्रेझेंट राहून एक्झाम द्यायची आहे. क्लास टेस्ट आहे ती, समजलंय. आणि मायक्रो प्रोजेक्टचे टायटल विदिन 3 days मध्ये सगळ्यांनी मला द्यायचे आहेत. सजेस्टेड जे आहे ते मी तुम्हाला आज शेअर करते, PDF किंवा इमेज शेअर करेन. ठीक आहे, समजलंय. येस मॅम. तर मग अटेंडन्स द्या मग.